पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या जनआंदोलनापुढे अखेर शासनाला माघार घ्यावी लागली। इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या 10 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठे यश मिळाले असून लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखाण प्रकल्पाबाबत राज्य वन्यजीव मंडळाची शिफारस तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे। 5 मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते। लोहारडोंगरी परिसरातील प्रस्तावित खाण प्रकल्पामुळे वाघांच्या अधिवासाला आणि जंगल परिसंस्थेला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप करत बंडू धोत्रे यांनी सत्याग्रह छेडला होता। तसेच मानव वन्यजीव संघर्षाशी संबंधित 16 प्रलंबित मागण्यांवरही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली होती। आंदोलनाची तीव्रता वाढत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देत शासनाचे अधिकृत पत्र सादर केले। त्यामध्ये लोहारडोंगरी खाणीची शिफारस तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून पुढील बैठकीत ती कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले। त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन बंडू धोत्रे यांनी आपले 10 दिवसांचे उपोषण मागे घेतले असून हा विजय पर्यावरण, जंगल आणि वाघांसाठी लढणाऱ्या जनतेचा विजय मानला जात आहे। बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारण्याच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या उपस्थित आणि यांच्या हाताने हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे।